भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे उमेदवार श्री नसीम खानजी यांनी जे ॲनेक्स्चर 1 डेप्युटी डीओकडे जिल्हा निवडणूक आयोगाकडे त्यांनी दिलं होतं अधिकाऱ्यांकडे, त्याच्यामध्ये त्यांनी डायग्नोस्टिक चेकची मागणी केली होती। 2 प्रकारच्या तपासण्या आयोगाच्या सूचनेप्रमाणे आहेत, डायग्नोस्टिक चेक आणि मॉक पोल। त्याच्यामध्ये त्यांनी ॲनेक्स्चर 1 मध्ये नियमाप्रमाणे डायग्नोस्टिक चेकची केवळ मागणी केली होती, त्याच्याप्रमाणे आजची कार्यवाही करण्यात आली। परंतु सदरची प्रक्रिया त्यांनी अमान्य आहे आणि त्याच्यामुळे ती थांबवावी असं त्यांनी सूचित केलं आणि त्यांना डायग्नोस्टिक चेक कशा प्रकारे हवा आहे त्याचं त्यांनी लेखी स्वरूपात आज दुपारी लेखी स्वरूपात कळवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 मशीनची मॉकपोलची मागणी केलेली आहे। या त्यांच्या मागणी संदर्भात आयोगाला लेखी स्वरूपात कळवण्यात येईल आणि पुढे जे काही निर्देश मुख्य निवडणूक आयुक्तांकडून प्राप्त होतील त्याच्यानुसार आम्ही पुढची कार्यवाही करण्यास पॉझिटिव्हली आमची पुढची प्रक्रिया केली जाईल। सकाळी 9:30 वाजल्यापासून आतापर्यंत पूर्ण प्रक्रिया कशी झालेली आहे? 9:30ला आपण सगळ्या उमेदवारांना इथे बोलवलेलं होतं, त्याच्यानुसार सर्वप्रथम त्यांना सील गोडाऊन जे आपण ठेवतो काउंटिंग नंतर मशीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्यानंतर ते सील केलं होतं, गोडाऊन सील दाखवून त्यांच्या समक्ष उपस्थितीत आपण त्या मशीन त्यांनी 20 मशीन निवडून दिल्या होत्या, नंबर दिलेले होते की या मशीन आम्हाला चेक करायच्या। त्या मशीन पहिल्यांदा आपण गोडाऊनमध्ये त्यांच्या समक्ष शोधून काढलेल्या आहेत आणि त्या सिरियली आपण त्याचा डायग्नोस्टिक चेक त्यांच्या मागणीप्रमाणे सुरू करणार होतो, परंतु तत्पूर्वी त्यांनी ते कार्यवाहीस नकार दिल्यामुळे ती थांबवण्यात आलेली आहे आणि त्या पुढची कार्यवाही त्यांच्या लेखी मागणीप्रमाणे आयोगाच्या मार्गदर्शनानुसार केली जाईल। किती दिवसांनी होणार? आपण मुख्य निवडणूक आयुक्त यांना आजच लेखी स्वरूपात ती जी आत्ताच जस्ट दुपारी 2 वाजता त्यांची मागणी प्राप्त झाली आहे ती आम्ही पुढे कळवलेली आहे। ते जसं लवकरात लवकर त्याच्यामध्ये मार्गदर्शन प्राप्त होईल पुढची कार्यवाही तत्काळ केली जाईल आणि त्याच्याबद्दल शासन अतिशय प्राधान्याने कार्यवाही करण्याच्या मनस्थितीत आहे आणि त्याप्रमाणे कार्यवाही होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।